मंडळी आलोय मी इकडे भायखळ्याला राणीच्या बागेत कायसाठी तर इकडे पुष्पोत्सव आहे बघा. तर मंडळी इकडे पुष्पोत्सव 2025 चालू झाला होता आणि आज त्याचा शेवटचा दिवस आहे आणि मी पोहोचलो इकडे. बघू शकता भारताची राष्ट्रीय नदी गंगा आणि त्यामध्ये आपलं भारताचं राष्ट्रीय फूल कमळ, इकडे भारतरत्न पुरस्काराचं सिम्बॉल म्हणजे चिन्ह आणि इकडे मस्त असं फिशने बनवलंय एक डिझायनिंग. त्याच्यानंतर पुढे आलो तर इकडे आपला भारताचा राष्ट्रीय फळ आंबा, त्याच्यानंतर वाघ. इकडे बघा वाघ कसा बनवला आहे, अतिशय सुंदर असा बनवला आहे वाघ. आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती हे बघा इकडे फुल म्हणजे कुंड्या वगैरे बनवल्या छोट्या छोट्या, अतिशय सुंदर अशा सुरेख कुंड्या बनवल्या. तिकडे हे बघा बाहुली बनवली, वनस्पतीपासून तिला रेडी केली आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे फुलं असतात त्याच्यापासून गुफे वगैरे बनवतो आपण, तर ते कसे बनवायचे ते वेगवेगळ्या कलाकृती या फुलांचे इकडे ठेवले आहेत. बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे असे सुंदर असं बनवलं आहे. आणि आता पुढे जातोय आपण आणि इकडे बघू शकता ही मोर मस्त बघा, मोरांची बघा मोर इकडे कसे बनवले बघा. आणि इकडे फोटो सेशनसाठी ठेवली ही जागा आणि तिकडे फोटोशूट वगैरे करतात सगळे. इकडे औषधी वनस्पती आहेत, वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं आहेत आणि फुलझाडं बघू शकता इकडे किती मस्त मस्त अशी फुलझाडं आहेत. आणि सेलसाठी पण ठेवले म्हणजे सेल करतात इकडे छोट्या छोट्या कुंड्या आणि त्याच्यामध्ये वनस्पती आहेत. या तुम्ही इकडनं परचेस पण करू शकता. तर हा 2025चा पुष्पोत्सव आज संपलेला आहे आणि आता 2026मध्ये पुन्हा लागेल इकडे पुष्पोत्सव. तर तेव्हा तुम्ही इकडे व्हिजिट नक्की करा आणि इकडे येऊन तुम्हाला आवडणारे वेगवेगळ्या प्रकारची फुलं वनस्पती पाहू शकता.